नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. सकाळचे 11 वाजलेले आहेत, त्यामुळे आताच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी येते आणि बातमी आहे पुण्यातली बलात्कारासंदर्भातली. कारण पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडलेली आहे. मॉडर्न शाळेतील धक्कादायक घटना समोर आलेली आहे. तर शाळेच्या शौचालयामध्ये नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईची पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर आपण पाहतोय पुण्यातली घटना आहे. पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडलेली असून मॉडर्न शाळेतील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या शौचालयात नेऊन बलात्कार घडलेला आहे. पीडितेच्या आईनं पोलिसात तक्रार दाखल केलेली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तरतालिका जाहीर झालेली असून 100 पैकी 8 प्रश्न हे आयोगाकडून रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येते. प्रश्न रद्द झाल्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले आहेत. तर गुणांचं नुकसान होणार असल्याचा आरोप करण्यात येतोय. तर एकूण 390 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती. मात्र प्रश्न रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. 100 पैकी 8 प्रश्न आयोगाकडून रद्द करण्यात आलेले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तर तालिका जाहीर झालेली असून त्यापैकी 100 पैकी 8 प्रश्न आयोगानं रद्द केलेले आहेत. आणि याविषयीचे आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. थेट आपण वैभवकडे जाऊयात. वैभव, आपण पाहतोय विद्यार्थ्यांनी खरं तर कठोर मेहनत घेतलेली असते एमपीएससीच्या परीक्षेसाठी आणि आता आयोगाकडूनच 100 पैकी 8 प्रश्न रद्द करणं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा प्रश्न आता समोर उभा राहिलाय. मनाली 390 जागांसाठी, ज्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी अशा वेगवेगळ्या 390 पदांसाठी राज्यसेवा परीक्षा जी आहे ती घेण्यात आलेली होती. आणि या परीक्षेची उत्तर तालिका, याचा अर्थ जे प्रश्न असतात ऑप्शनल ते तुम्हाला तपासता यावेत यासाठी आयोगाकडून परीक्षा झाल्यानंतर त्याची उत्तरपत्रिका जी आहे, उत्तर तालिका जी आहे, कुठली ऑप्शनल आन्सर्स बरोबर आहेत, उत्तर बरोबर आहेत, ते जाहीर केले जातात. आणि ही उत्तर तालिका जाहीर केल्यानंतर त्याच्यात 100 पैकी 8 प्रश्न जे आहेत ते चुकीचे असल्याचं आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जिथे एक मार्कानं मेरिट जे आहेत ते या विद्यार्थ्यांचे जात असतात. हजारो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात आणि त्याच्यामध्ये या अशा प्रकारचा गलथानपणा होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही केवळ पहिली बाब नाही. यापूर्वी PSI आणि STIची जी परीक्षा झालेली होती त्याच्यामध्येही अशाच पद्धतीचे चुकीचे प्रश्न आल्यामुळे विद्यार्थ्यांना न्यायालयामध्ये जावं लागलं होतं आणि शेवटी न्यायालयानं आयोगाला फटकारल्यानंतर या विद्यार्थ्यांना हे गुण देण्यात यावेत असं सांगण्यात आलेलं होतं. तरीसुद्धा त्यानंतर लगेच लागलीच झालेल्या परीक्षेमध्ये पुन्हा तीच नामुष्की जी आहे ती आयोगावरती ओढवली आणि 100 मधले 8 प्रश्न जे आहेत ते चुकीचे आहेत असं सांगण्यात येते. आता ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्या, ज्यांनी अभ्यास करून या परीक्षा दिलेल्या आहेत, या विद्यार्थ्यांचं यामध्ये मोठं नुकसान होतं. मेरिटवरती त्यांना 8 मार्काचा फरक पडणं यामुळे अनेकांची पुन्हा करिअर्स जी आहेत ती उद्ध्वस्त होऊ शकतात. या सगळ्या एकूण प्रक्रियेमधल्या दोषांमुळे विद्यार्थ्यांना त्याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. त्यामुळे आता या 8 मार्कांचं आयोगानं जरी उत्तर चुकीचं असल्याचं स्पष्ट केलेलं असलं तरी विद्यार्थ्यांना ते मार्क कसे दिले जाणार, त्याचं नेमकं प्रमाण काय असणार, अशा अनेक गोष्टींचं प्रश्नचिन्ह जे आहे ते लागलंय. आयोगाने याच्यावरती खुलासा करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आयोगाच्या या चुकीमुळे वैभव खरं तर या सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते दावणीला लागलेलं आहे आणि याविषयीचे सगळे अपडेट जे आहेत, आयोगाचं स्पष्टीकरण जे आहे, याचा देखील पाठपुरावा आपण करत राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि यानंतर आता एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे फार्मसीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सावध करणारी बातमी आहे. कारण डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशनचं आमिष दाखवत विद्यार्थ्यांना गंडवणाऱ्या प्राध्यापकाच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. तर आत्ताची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय 24 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना डी फार्मसीला ॲडमिशन देण्याचं आश्वासन देऊन फसवणारा प्राध्यापक संजय दुबेला कुराड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. तर आरोपी प्राध्यापक दुबे हा ॲडमिशनचं आश्वासन घेत विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये वसुलत होता. तर एका विद्यार्थ्याकडून या प्राध्यापकानं 2,10,000 रुपये घेतले होते, तर दुसऱ्याकडून त्यानं 70,000 रुपये घेतले होते, ज्यामध्ये 60,000 हे
त्या आरोपी शिक्षकाचं कमिशन होतं आणि आरोपी शिक्षकानं केवळ मुंबईतीलच नाही तर मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांची सुद्धा फसवणूक केलेली आहे। आरोपी प्राध्यापक संजय दुबे हा RK कॉलेजमध्ये मुलांना फार्मसीचा अभ्यासक्रम शिकवत होता। डी फार्मा के एडमिशन के लिए बेंगलोर साइड में तुमको करके देते हैं ऐसे बता के उनके पास एक स्टूडेंट के पास कम से कम 1.5 लाख रुपए उनके ओरिजिनल डॉक्यूमेंट लेके रखे 2019-20 में। अभी तो उन्होंने कुछ उसका एडमिशन नहीं किया है। उसके बाद में हम लोग ने तुरंत तहकीकात चालू की। तहकीकात के अंदर ही मालूम पड़ गया कि ये जो प्रोफेसर है अप्पापाड़ा में रहने वाला, उन्होंने बच्चों लोगों के पास से पैसे लिए, उनको अलग अलग तारीख दी है, वो तारीख में उनके एडमिशन करेंगे ऐसा बता रहा था वो, मगर आज तक उसने एडमिशन न करते हुए सबसे पैसा लेके उनके साथ में धोखाधड़ी की। जैसे तुरंत मालूमात मिली, तहकीकात में बात जब आगे आ गई तो उनके ऊपर हम लोग 420 के IPC 420 धारा से इधर गुना दर्ज किया है। आणि नंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे महामार्गावरचा प्रवास आता आगामी काळात स्वस्त होणार असल्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा आहे। 60 किलोमीटरच्या परिघात फक्त एकच टोल प्लाझा कार्यरत असेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। मात्र असं असलं तरी या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार आणि ती किती यशस्वी होणार हे पाहावं लागणार आहे। तर आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत आहेत। थेट आपण विजयकडे जाऊयात। विजय, नेमकी सरकारची ही योजना काय आहे आणि ती अंमलात कशी येईल? मनाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 60 किलोमीटरच्या अंतरात जे टोल नाके असतील ते कमी केले जाणार अशी घोषणा केल्याने लोकांना दिलासा मिळालेला आहे। ही जी योजना आहे नेमकी कशी असणार आहे, कारण या ठिकाणी आता मी आलो विरारच्या टोल नाक्यावर। विरार टोल नाक्यावर आपण पाहिलं तर या ठिकाणी दहिसरचा टोल नाका आहे हा जो 41 किलोमीटरवर आहे आणि चारोटीचा जो टोल नाका आहे तो 47 किलोमीटरवर आहे। त्याच्यामुळे याच्यापैकी नेमका कोणता टोल नाका जाणार याची उत्सुकता लोकांना लागून राहिलेली आहे। हा नेमका कसा होणार घोषणा झाली आहे, परंतु अंमलबजावणी कधी होणार हे आता सरकार अंमलबजावणी करेल त्याच वेळी समजेल। अगदी बरोबर आहे विजय। मात्र जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी आपल्याला जर बघायला मिळालं तर एकाच परिघात म्हणजे 60 किलोमीटरच्या परिघामध्ये 2 टोल नाके लागतात आणि ते वेगवेगळ्या कंपनीची कंत्राटं आहेत। त्यामुळे यामध्ये मग ताळमेळ कसा जमेल? पाणी आहे बघ त्याच्यात। या ठिकाणी वसईचा जो विरारचा टोल नाका आहे त्या ठिकाणी IRBचा आहे आणि मुंबईला जो टोल नाका असतो तो दुसऱ्या कंपनीचा असतो। त्यामुळे नेमका कोणता बंद होणार आहे, कारण हे जे सगळी जी प्रक्रिया आहे ती सरकारच त्यावरती अंमलबजावणी करू शकते। कारण टोल नाके एवढे झालेले आहेत की लोकांनी या ठिकाणी टॅक्स पण भरायचा आणि टोल पण भरायचा, ही कुठेतरी भूमिका या ठिकाणी लोकांना पटत नाही आहे। कारण एक तर टोल तर ठेवा किंवा टॅक्स रद्द करा अशी भूमिका येथील लोक मांडत आहे। मनाली, धन्यवाद विजय या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यात खानिवडे इथं एक टोलनाका असून दुसरा टोलनाका हा चारोटी जवळ आहे। त्यामुळे या दोन्ही टोलनाक्यामधील अंतर हे केवळ 47 किलोमीटर आहे। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी पालघरहून विजय राऊत आपल्यासोबत आहेत। विजयकडे आपण जाणार आहोत। विजय, आपण पाहतोय सरकारची ही योजना आहे ही खरं तर वाहनधारकांसाठी अतिशय दिलासा देणारी आहे। मात्र एकाच परिघामध्ये 2 टोल नाके येतात आणि ते जर वेगवेगळ्या कंपनीचे असतील तर ही योजना कशी कार्यरत होईल? नक्कीच म्हणाले जर आपण बघितलं तर मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि खानिवडा टोल नाका असेल आणि चारोटीचा टोल नाका असेल हा एकाच कंपनीकडे आहे, ती म्हणजे IRB कंपनीकडे आहे। परंतु सगळ्यात मोठा जो खिशाला कात्री बसेल ती म्हणजे मालकांच्या, आणि हा 2 टोल नाक्याचं अंतर आहे केवळ 47 किलोमीटर इतकं। आणि ह्या 2 टोल नाक्याचं जर वसुली जर बघितलं आपण तर एका ठिकाणी छोट्या विवेकाला 115 रुपये टोल आहे, दुसऱ्या ठिकाणी पण 115 रुपये टोल आहे। असे मिळून जवळपास 230 रुपये असतील किंवा 700 रुपयेपर्यंतचा टोल जो आहे तो कुठेतरी आकारला जायचा। आता डिझेलचे भाव देखील वाढलेले आहेत। जरी गडकरी साहेबांनी जरी या ठिकाणी
60 किलोमीटरच्या आतमध्ये जर 2 टोल असतील तर एक टोल बंद होईल असं सांगितलं आहे. परंतु ह्याची अंमलबजावणी कधी होणार आहे, कारण 3 महिन्याच्या आतमध्ये हा सगळी प्रक्रियेला सुरुवात होईल असं देखील ह्या ठिकाणी सांगितलं. परंतु अंमलबजावणी कधी होणार आहे आणि ह्या 2 टोलपैकी कुठला टोल हा नेमका बंद होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तरी देखील काही चालक आहेत, काही मालक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि हे 2 टोल जे आहेत ते कुठेतरी अंतरांचं कमी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 47 किलोमीटर अंतर काटण्यासाठी जवळपास 700 ते 800 रुपये टोल जो आहे तो कुठेतरी भरावा लागतो आहे. डिझेलचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळं वाहन चालक असतील किंवा वाहन मालक जे आहेत त्यांच्या कुठेतरी मोठ्या प्रमाणात खिशाला कातर लागताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे लवकरात लवकर ह्याची अंमलबजावणी जर झाली तर नक्कीच कुठेतरी ह्या मालकांना आणि चालकांना या ठिकाणी फायदा होईल म्हणाली. नक्कीच विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय जे महामार्गावरील प्रवास आहेत ते स्वस्त होणार आहेत, त्यामुळे वाहन चालकांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. मात्र टोलधारक आता याबाबत काय भूमिका घेत आहेत हे देखील पाहायचे, कारण 60 किलोमीटरच्या परिघामध्ये जे 2 टोल नाके असतील त्यापैकी एकच टोल नाका सुरू राहण्याचं केंद्र सरकारनं म्हटलेलं आहे. तर नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाका बंद करा अशी मागणी करण्यात येते. शिंदे पळसे आणि संगमनेर टोलनाक्याचं अंतर अवघं 55 किलोमीटर आहे. तर हा संगमनेर जवळील हिवरे पावसामधील टोलनाक्यामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली असून या शिंदे टोलनाक्यासाठी 18 वर्ष नागरिक वेठीस धरले जात आहेत. तर आता हा टोलनाका बंद करण्याची मागणी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे. तर नाशिकहून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. थेट आपण लक्ष्मणकडे जाणार आहोत. लक्ष्मण, आपण पाहतोय की खासदार हेमंत गोडसे यांनी केलेली जी मागणी आहे ही मागणी कितपत रास्त आहे? आता आपण नाशिकच्या शिंदे पळसे टोल नाक्यावर आहोत आणि शिंदे पळसे टोल नाक्याचं आणि पुढच्या संगमनेर टोल नाक्याचं अंतर अवघं 55 किलोमीटर आहे. त्यामुळे हा शिंदे पळसे टोल नाका देखील 60 किलोमीटरच्या आत असलेल्या नियमामध्ये बसतो आहे आणि त्यामुळे हा टोल नाका बंद करावा अशा प्रकारची मागणी स्थानिक शिवसेनेचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे त्यांनी केली होती. खरं तर हा नियम यापूर्वीचाच आहे, मात्र याची अंमलबजावणी केली जात नव्हती. मात्र नितीन गडकरी यांनी काल घोषणा करून या सर्व नियमांची जी आहे ती अंमलबजावणी केली जातील आणि हे त्रासदायक जे टोल नाके आहे, जे नियमबाह्य आहेत असे टोल नाके बंद केले जातील अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आणि त्यामुळे आता या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून स्वागत केलं जात आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी उदय सांगळे आहेत. संगमनेर आणि शिंदे पळसे या टोल नाक्यामधलं अंतर अवघं 55 किलोमीटर आहे. यापूर्वी आपण ही मागणी केली होती, हा बंद करावा. आता काय मागणी? खरं म्हणजे हा टोल नाका अत्यंत अन्यायकारक आहे. 55 किलोमीटरचं तर अंतर आहेच, परंतु त्याही वरती आज सिन्नर नगरपालिकेची हद्द ही 7 किलोमीटरवर आलेली आहे. परिसरात अनेक शेतकरी बांधव नाशिक शहरामध्ये आपला शेतीचा माल विकण्यासाठी जातात. दैनंदिन इथल्या नागरिकांना दवाखान्यासाठी जावं लागतं, नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने जावं लागतं आणि 7 किलोमीटरसाठी 4 किलोमीटरसाठी 70 रुपये, 200 रुपये, 300 रुपये हा टोल त्या ठिकाणी आकारला जातोय. मला वाटतं हे अत्यंत अन्यायकारक आहे. वारंवार आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या टोलनाक्या संदर्भात आंदोलनं केलंय. लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे. आपण बघितलं कोल्हापूर सारख्या ठिकाणी कालांतराने सिन्नर आणि नाशिक हे कालांतराने येत्या 2-5 वर्षात एक होऊन जाणार आहे आणि गावातल्या 2-2 किलोमीटरवर जर आपण टोल आकारणार असेल तर हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत सामान्य नागरिक, मनसेचे काही पदाधिकारी, आपण त्यांच्याशी बोलूया. काय मागणी आहे तुमची आता हा टोल बंद व्हावा? खरं तर महाराष्ट्रातील अनेक टोल नाके बंद व्हावे यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या प्रमाणात केसेस घेतल्या. खरं तर काल जो नितीन गडकरींनी जो निर्णय घेतला तो नक्कीच स्वागतार्ह आहे. याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा भेटणार आहे आणि या ठिकाणी जो उर्मटपणा टोल प्रशासनाचा चालू होता, थोड्याफार अंतरासाठी शेकडो रुपयांची लुटमार या ठिकाणी लुटमार केली जात होती. त्यामुळे आता नितीन गडकरी जे आहे त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. मनसे असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप देखील आहे, या सगळ्याच पदाधिकाऱ्यांकडनं, राजकीय पक्षांकडनं या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. त्यामुळे नाशिककरांना हा शिंदे टोल नाका जर बंद झाला तर मोठा दिलासा मिळणार आहे आणि म्हणूनच आणि त्यामुळे आता पाहायचंय की 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये हे टोल नाके जे आहेत ते बंद करायचे आहेत आणि 60 किलोमीटर परिघामध्ये एकच टोल नाका सुरू ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले. धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
भाजपा आमदार नितेश राणेंनी एक सूचक ट्विट केलेलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, कल था चतुर्वेदी अब है जसरा, याद रखना इस ट्वीट को. रवी जसरा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौटुंबिक मित्र आणि निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तर त्यांच्या नावाचा उल्लेख नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.